हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मी शरद खेडकर. मित्रांनो, बरेच दिवसांपासून एक विचारणा होत होती की सरळ सेवा परीक्षांसाठी काही बॅच सुरू करता येईल का. अलीकडे काही ओकेपच्या बॅचेस चालवल्या, काही पर्सनल मेंटरशिपवरती प्रोग्राम चालू होता. मोठ्या स्केलवरती काही करणं शक्य नव्हतं, कारण पुण्यामध्ये ऑफलाईन सेटअप उभारणं आणि ऑफलाईन क्लासेस सुरू करणं यासंबंधी काम चालू होतं. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आणि कंबाईन गट ब गट क मुख्य परीक्षेसाठी मोठ्या बॅचेस म्हणजे संपूर्ण ग्रामर अशा प्रकारे, संपूर्ण ओकॅब अशा प्रकारे, ओकॅब रिव्हिजन अशा 3 ते 4 बॅचेसचं रेकॉर्डिंग कंटिन्युअसली सुरू आहे. परंतु सरळ सेवा एक्झाम सुरू असल्याने जी डिमांड सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून किंवा सरळ सेवा अटेम्प्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून येते, त्यानुसार एक सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बॅच उपलब्ध करून द्यावी असा विचार मनात आला. या वर्षी ज्या परीक्षा TCS आणि IBPS या 2 कंपन्यांमार्फत कंडक्ट केल्या जात आहेत, त्या परीक्षांसाठी तो पॅटर्न व्यवस्थित समजून घेण्यासाठी, विद्यार्थ्यांपर्यंत पॅटर्न व्यवस्थित पोहोचावा आणि त्यासंबंधी PYQ विश्लेषण व्यवस्थित यावं, यासाठी एक बॅच सुरू करतोय. त्या बॅच संबंधीचा इंट्रो मी तुम्हाला देतोय. आपण बॅच संबंधी पाहूयात. ही बॅच तुम्हाला उपलब्ध कुठे होईल बघा. पुणे इंग्लिश क्लबचं आपलं एक ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला सरळ सेवा PYQ विश्लेषण बॅच अवेलेबल होऊन जाईल. आपण त्या बॅच संबंधी माहिती घेऊयात. ही ती बॅच आहे सरळ सेवा बॅच. यामध्ये IBPS व TCS पॅटर्न हा एकंदरीत तुमच्यापर्यंत त्याचं विश्लेषण केलं जाणार आहे. मग या बॅचमध्ये काय असणार आहे बघा. IBPS पॅटर्नचं जे ॲनालिसिस करायचं आहे ते ॲनालिसिस व्यवस्थित होऊन जाईल. म्हणजे आपल्याकडे IBPS पॅटर्ननुसार रिस्पॉन्स शीट्स कोणाकडे उपलब्ध नाहीत, कारण IBPS रिस्पॉन्स शीट्स डिस्प्ले करत नाही. TCS तशा प्रकारे रिस्पॉन्स शीट्स डिस्प्ले करतंय, त्यामुळे TCSच्या रिस्पॉन्स शीट्स आपल्याकडे आहेत, IBPSच्या नाहीत. मग आपण काय करणार आहोत, IBPSचा जो एक पॅटर्न आहे तो पॅटर्न डिकोड करणार आहोत. मग हा डिकोड करायचा कसा. यावर्षी IBPSने घेतलेल्या बऱ्याचशा परीक्षांपैकी बऱ्याचशा परीक्षा मी स्वतः अटेम्प्ट केलेल्या आहेत. त्यानुसार आणि त्याचबरोबर सेंट्रलच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांसाठीचं जे मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे ते मटेरियल तुमच्यापर्यंत घेऊन येणं, त्यानुसार आपण IBPSचा पॅटर्न डिकोड करणार आहोत. त्यानंतर TCS पॅटर्न जो आपल्याकडे TCSचे वेगवेगळ्या रिस्पॉन्स शीट्स आहेत त्यानुसार डिकोड करणार आहोत. त्यानंतर TCS PYQ ॲनालिसिस. TCSचे बरेचसे क्वेश्चन पेपर्स आपल्याकडे, बरेचसे काय, जी परीक्षा TCSने कंडक्ट केली आहे त्याच्या सर्व रिस्पॉन्स शीट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यानुसार साधारणतः 30+ लेक्चर्स या बॅचमध्ये असतील. हा नंबर वाढू शकतो, परंतु मी नियमानुसार सांगतो 30+ लेक्चर्स म्हणतोय मी. यामध्ये 31चा सुद्धा समावेश होईल, वाढली तर आणखी सुद्धा वाढू शकतील. 30 लेक्चर्स, मिनिमम 30 लेक्चर्स या बॅचमध्ये असतील. या बॅचची फी तसं बघायला गेलं तर मी 500 रुपये ठेवलेली आहे, परंतु ॲपवरती तुम्हाला कधी कधी ही बॅच 250 रुपयांमध्ये ऑफरमध्ये मिळू शकेल. बॅच सुरू होताना, ज्यावेळी बॅच सुरू होती, लॉन्च होती, सुरुवातीचे 3 दिवस ही बॅच तुम्हाला 250 रुपयांमध्ये अवेलेबल होऊन जाईल. पुन्हा एकदा सांगतो, 30+ लेक्चर्स असतील. IBPS पॅटर्नचं ॲनालिसिस असेल. IBPS पॅटर्नचे रिस्पॉन्स शीट्स आपल्याकडे नसल्या कारणाने जास्तीत जास्त लेक्चर्स त्याच्यावरती उपलब्ध होणार नाहीत, परंतु आपल्याप्रमाणे प्रयत्न, आपला जे काही आपल्याकडे मटेरियल अवेलेबल आहे त्यानुसार आपण IBPS पॅटर्नचं ॲनालिसिस करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला इंग्लिशचे प्रश्न सोडवायचे कसे या संबंधीचं गायडन्स मिळणार आहे. TCS पॅटर्न डिकोड केला जाईल आणि त्यानंतर TCSच्या PYQचं ॲनालिसिस प्रत्येक लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. आता बघा, ही बॅच आपल्याला ऑनलाईन स्वरूपात पुणे इंग्लिश क्लबच्या ॲप्लिकेशनवरती उपलब्ध होऊन जाईल. पुणे इंग्लिश क्लबचं अशाच प्रकारच्या लोगोचं पुणे इंग्लिश क्लब असं एक ॲप्लिकेशन तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यावरती तुम्हाला ती बॅच अवेलेबल होणार आहे. इतर इन्फॉर्मेशनमध्ये बघा, काही जर अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 7796060795 या कॉन्टॅक्ट नंबरवरती. बाकी इन्फॉर्मेशन बघा जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. TCS पॅटर्न काय आहे हा आपण समजून कशा प्रकारे घेणार बघा. TCSने काय केलेलं, यावर्षी तलाठीची परीक्षा घेतलेली आहे. तलाठी भरती ज्याची फार चर्चा होती, आज सगळ्या ठिकाणी चर्चा होतीये, ती तलाठी भरती असेल. PCMCची परीक्षा असेल. फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आपल्याकडे फॉरेस्ट गार्ड असेल. त्याच्यानंतर अकाउंटंट असेल. फॉरेस्ट डिपार्टमेंटने अकाउंटंटसाठी जी परीक्षा घेतली ती परीक्षा मी स्वतः अटेम्प्ट केली होती. इंग्लिशच्या 25 पैकी 25 प्रश्न मी या परीक्षेत मिळवले होते. म्हणजे 25 पैकी 25 प्रश्न माझे बरोबर होते. सहकार विभागाची परीक्षा TCSने घेतलेली. त्यानंतर DMER असेल, WRD असेल. फार अलीकडे WRDची परीक्षा झाली आहे आणि WRDचा जो पॅटर्न आहे तो इतर सर्व परीक्षांपेक्षा वेगळा आहे.
तो वेगळा कसा आहे ते आपण या बॅचमध्ये समजून घेऊयात. WRDच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आणि तो पॅटर्न IBPSच्या बराचसा जवळ जाणार आहे. म्हणून मी सांगितलं ना, IBPS पॅटर्न जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपण WRDचे पेपर समजून घेणार आहोत. त्यानंतर एक्साइजची परीक्षा अलीकडेच संपली आहे बघा, नगर परिषद झाली होती. या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यानुसार आपण पॅटर्न डिकोड करू आणि PYQs एनालिसिस घेणार आहोत. त्यानंतर बघा, IBPS पॅटर्न नुसार ज्या परीक्षा झाल्या त्यामध्ये झेडपीची परीक्षा असेल, कृषी विभागाची परीक्षा, पुणे महानगरपालिकेची परीक्षा, पशुसंवर्धनसाठी घेतलेली परीक्षा आणि अर्थ व सांख्यिकी विभागाची परीक्षा. या परीक्षांचा पॅटर्न जो होता त्या पॅटर्न नुसार काही व्हिडिओज तुम्हाला IBPS पॅटर्नचे उपलब्ध होणार आहेत. ओके. त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षांमध्ये पुरवठा निरीक्षक ही परीक्षा असेल, ज्युनियर इंजिनियर पुणे महानगरपालिका याच्यासाठीची जी एक परीक्षा होणार आहे ती परीक्षा सुद्धा लवकरच होईल. त्यानंतर इतर महानगरपालिकांच्या जाहिराती येतील आणि त्या परीक्षा होतील. ओके. तर या परीक्षांसाठी तुम्हाला ही बॅच निश्चितच फायद्याची ठरेल. येणाऱ्या सरळ सेवा परीक्षांसाठी कुठलीही सरळ सेवा असू द्या, जी परीक्षा TCS किंवा IBPS कंडक्ट करणार आहे त्यासाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. तुम्ही पुणे इंग्लिश क्लबच्या ॲप्लिकेशनवरती जाऊन ही बॅच जॉईन करू शकता. काही टेक्निकल अडचण जर असेल तर 7796060795 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. रिप्लाय तुम्हाला मी स्वतः देईल. ओके. कुठलीही अडचण असेल इंग्लिश संबंधाने तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वाटेल तेव्हा कॉल करा आणि तुम्ही बोलू शकता. लवकरच भेटूयात आपल्या सरळ सेवाच्या PYQ विश्लेषण बॅचमध्ये. तोपर्यंत जय हिंद.